श्री दत्त महात्म्य अध्याय 39 कथाभाग। टेंबेस्वामी म्हणतात की दत्तकथारूपी अमृत प्याला तर महापापी उद्धरून जाईल। निराकार भगवंताने अनाधिकारी जीवांसाठी ऋषीच्या पोटी साकार रूपाने जन्म घेतला। त्याच्या लीलांचे गायन व श्रवण हेच तारक आहे। एवढेच नव्हे तर दत्तभक्तांचे गुणगान केले तरी ते दत्ताचेच गुणगान केल्याप्रमाणे आहे। दीपकाने वेदधर्मागुरूंना विनंती केली की आयुराजाचे चरित्र ऐकवावे। गुरु म्हणाले, ऐक तर मग। पुरुरवा व उर्वशी यांचा पुत्र तो आयु नावाचा राजा होऊन गेला। सर्व सुखी असून सुद्धा संतती नसल्यामुळे तो मनातून दुःखी असे। अनेक उपाय, मंत्रतंत्र, औषधी, यज्ञयाग वगैरे करून पाहिले, पण ते सर्व निष्फळ ठरले। मग त्याने राजज्योतिषांना विचारले, तेव्हा त्यांचे मत असे पडले की जन्मपत्रिकेतच निसंतान योग आहे, त्यामुळे ब्रह्मस्वरूप आत्म्याची सेवा करणं हा एकच उपाय त्यासाठी आहे। तरी सह्याद्री पर्वतावर जाऊन राजाने दत्ताची सेवा करावी। त्याप्रमाणे राजा एकटाच चालत तिथे गेला। राजाचे मन पाहावे म्हणून दत्ताने एका तरुणीला मांडीवर बसवून तिच्याशी तो प्रेमचेष्टा करीत बसला, तरीही राजा हलेना। तेव्हा दत्ताने त्याला मारहाण केली, त्याचाही परिणाम राजावर झाला नाही। राजा तो मार सोसून आणि निर्भसना ऐकूनही तसाच चिवटपणे बसून राहिला। शेवटी दत्ताने त्याची आणखी कसोटी पाहण्याकरता आज्ञा केली की राजाने दररोज माणसाच्या कवटीतून दारू व ताजे मांस आणून द्यावे। अशी ही सेवा जेव्हा राजाने केली तेव्हा दत्त प्रसन्न झाला। मग त्याने वर मागण्यास सांगितले। त्यावर राजाने आपले दुःख सांगून विनविले की त्याला धार्मिक, शूर, दीर्घायुषी, देवांना व ब्राह्मणांना प्रिय असणारा, सर्व प्रजाजनांचा आवडता व चक्रवर्ती असा पुत्र व्हावा। दत्तात्रय म्हणाला की ही गोष्ट असंभव आहे, तरीही दत्तभक्तासाठी अप्राप्य असे काहीच नाही। तू या मायिक संसारातील नश्वर गोष्ट मागितली आहेस, पण ठीक आहे, तू अज्ञानापोटी वर मागितलास, तो मी तुला दिला। पण तू माझे सकाम भजन केलेस तरी मुक्त होशील। मग दत्ताने त्याला प्रसादादाखल एक फळ देऊन ते पत्नीने खावे असे सांगून त्याला निरोप दिला। अध्याय 39